प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची शिंदेंची ऑफर, बच्चू कडू उद्या भूमिका जाहीर करणार। तर मुंबईत बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्यात बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेकडून बच्चू कडूंना विधान परिषदेसोबत मंत्रिपदाची ही ऑफर। तर मंत्रिपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा, प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका, सूत्रांची माहिती। आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबेंना शिवीगाळ केल्याचं प्रकरण, गायकवाडांविरोधात पुरोगामी संघटना रस्त्यावर, बुलढाण्यात आज मोर्चा, रोहित पवार सहभागी होणार। प्रशांत आंबेंची दिलगिरी व्यक्त केली आहे। आता बुलढाण्यात येऊन नाटकं करण्याची गरज काय? प्रशांत आंबेंच्या मोर्चावरून संजय गायकवाडांची टीका। संजय गायकवाडांची मगरुरी अजूनही गेली नाही, आम्ही कायदेशीर लढाई लढणार। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंकडून भूमिका स्पष्ट। रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवर मंत्री सरनाईक ठाम, पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता। मराठी शिकण्यास मुदतवाढीबाबत मंत्री सरनाईक यांची आज परिवहन आयुक्तांसोबत बैठक। मराठीच्या मुद्द्यावरून सरकारलाच आव्हानाची भाषा केली जाते। मराठी सक्तीवरून सरकार मागे हटल्यास सरनाईकांनी राजीनामा द्यावा, राऊतांची प्रतिक्रिया। मुंबईवर पाणी टंचाईचं सावट, 1 मे पासून पाणी कपात लागू होण्याची शक्यता। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 28.79% पाणीसाठा शिल्लक। पुण्यात जालन्यात 87 कृषी सेवा केंद्रांची झाडं झडती, खतांच्या विक्रीत अनियमितता आढळल्यानं 9 केंद्रांचा परवाना निलंबित। 41 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटीस, तर 5 ठिकाणी गुन्हाही दाखल।